कुंडली वरदे हरी विठ्ठल। एकदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणला गेले. ऐका बर का, नीट ऐका. एकदा विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता पैठणला गेले आणि पैठणला गेल्याच्या नंतर तेथील जी ब्राह्मण मंडळी होती त्या ब्राह्मण मंडळीला विनंती करू लागले की अहो ब्राह्मण बाबा, अहो ब्राह्मण बाबा, आमच्या मुलांना समाजात घ्यावं, आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या, आमच्या मुलांना समाजात घ्या, आमच्या मुलांची मुंज व्हा, आमची मुलांची मुंज करा, अशी ती विनंती त्या ब्राह्मण बाबांजवळ करू लागले. त्यावेळेस ते ब्राह्मण मंडळी म्हणू लागली, अहो तुमच्या मुलांना आम्ही शुद्ध पत्र देऊ, तुमच्या मुलांना आम्ही समाजात घेऊ, तुमच्या मुलांना आम्ही समाजात घेऊ, तुमच्या मुलांना शुद्धीपत्र देऊ, परंतु त्याच्याकरता तुम्हाला एक करावं लागेल. त्यावेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्या ब्राह्मण मंडळींना म्हणू लागली, काय करावं लागेल ब्राह्मण बा? त्यावेळेस ती ब्राह्मण मंडळी सांगू लागली, काहीच नाही. तुम्हाला जर वाटत असेल ना की आपल्या मुलांना यांनी समाजात घेतलं पाहिजे, आपल्या मुलांना जर यांनी शुद्धीपत्र दिलं पाहिजे, तर एक करावं लागेल, तुम्हाला देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल. देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल म्हटल्याच्या नंतर विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्यांना म्हणू लागले, अहो ब्राह्मण बा, आम्हाला थोडा विचार करण्याकरता वेळ द्या. त्यावेळेस विठ्ठल पंत रुक्मिणी माता थोडं बाजूला येतात. विठ्ठल पंत रुक्मिणी मातेला विचारता, का ग रुक्मिणी, काय करायचं? आपल्या मुलांना जर शुद्धीपत्र नाही मिळालं, आपल्या मुलांना जर समाजात नाही घेतलं, तर हे आपले मुलं, अगं आपलं जाऊ दे, आपल्या मुलांना हे सुखा समाधाने जगू देणार नाही, यांना ते समाजात घेणार नाही, संन्यासाची मुलं म्हणून चिडवतील, काय करायचं सांग रुक्मिणी. त्यावेळेस रुक्मिणी माता विठ्ठल पंताला सांगू लागली, अहो आपण गेल्याच्या नंतर जर आपलं चांगलं, यांचं चांगलं होत असेल, आपण देहांत प्रायचित्त घेतल्याच्या नंतर ही ब्राह्मण मंडळी आपल्या मुलांना समाजात घेत असतील, आपल्या मुलांना शुद्धीपत्र जर देत असतील, तर आपण देहांत प्रायचित्त घेऊ. देहांत प्रायचित्त घेऊ म्हटल्याच्या नंतर विठ्ठल पंत रुक्मिणी माता कठोर अंतकरण करतात आणि कठोर अंतकरण करत करत त्या ब्राह्मण मंडळींजवळ येते आणि विठ्ठल पंत त्या ब्राह्मण मंडळींना सांगू लागले की अहो ब्राह्मण बुवा, आम्ही देहांत प्रायचित्त घेण्याकरता तयार आहोत, देहांत प्रायचित्त घेण्याकरता तयार आहोत म्हटल्याच्या नंतर त्याच क्षणी रुक्मिणी माता रडायला लागल्या. रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि मग विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्या ठिकाणून पैठणवरून पुन्हा आळंदीला येतात. आळंदीमध्ये आल्यावर सुद्धा गावातल्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं, नाही ते त्यांना चिडवत होते. म्हणून विठ्ठल पंत, रुक्मिणी माता आणि ती चारही भावंड सिद्ध बेटामध्ये झोपडी करून राहत होती, कुटिया करून ते त्यामध्ये राहत होते. आणि मग विठ्ठल पंत, रुक्मिणी माता, तो चेहरा उदास झालेला आहे, विठ्ठल पंतांचा चेहरा उदास झालेला आहे, रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, रडू आवरणा रुक्मिणी मातेला. त्यावेळेस रुक्मिणी माता, विठ्ठल पंत कुटियामध्ये आले आणि आल्याच्या नंतर त्या दिवशी संध्याकाळी जेवण केली. जेवण केल्याच्या नंतर सर्वजण झोपले, निवृत्तीनाथ झोपले, मुक्ताबाई झोपली, सोपान काका झोपले, ज्ञानोबराय सुद्धा झोपले, विठ्ठल पंत, रुक्मिणी माता सुद्धा त्या ठिकाणी झोपल्या. आणि मग नंतर काही वेळाने विठ्ठल पंत उठले आणि उठल्याच्या नंतर रुक्मिणी मातेला आवाज देतात, अगं रुक्मिणी, ए रुक्मिणी, चल, सकाळ होण्याच्या आत आपल्याला देहांत प्रायचित्त घ्यायचंय ग. अगं गावातल्या लोकांनी आपल्याला पाहिलं नाही पाहिजे, गावातल्या लोकांनी जर आपल्याला पाहिलं ना तर ते विचारपूस करतील, कुठे चाललात, कशाला चाललात, नाही ते विचारपूस ते लोक करतील. म्हणून सकाळ होण्याच्या आत आपल्याला गावाच्या बाहेर पडलं पाहिजे. त्यावेळेस रुक्मिणी माता उठल्या आणि उठल्यावर सुद्धा रुक्मिणी माता रडू लागल्या. रडत असताना निवृत्तीनाथाला उठवलं आणि निवृत्तीनाथाला उठवल्याच्या नंतर ती रुक्मिणी माता निवृत्तीनाथाला सांगू लागली, अरे निवृत्ती दादा, हे निवृत्ती बाळा, आम्ही देहांत प्रायचित्त घेण्याकरता चाललोय रे. त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणू लागले, का बाबा,
काय झालं? अहो काय झालं बाबा आम्हाला सांगा ना. त्यावेळेस रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत रडत रडत त्या निवृत्ती दादाला सांगू लागले की अरे बाळा, तुम्हाला या आळंदीकर मंडळींनी या लोकांनी समाजात घ्यावं, तुम्हाला शुद्धीपत्र मिळावं म्हणून आम्ही आज त्या पैठणच्या ब्राह्मणांजवळ विनंती केली रे. त्यावेळेस विनंती केल्याच्या नंतर त्या पैठणच्या ब्राह्मणांनी आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोकावली. देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोकावल्या बरोबर त्याच ठिकाणी विठ्ठल पंत रुक्मिणी माता उभा आहे. विठ्ठल पंत रुक्मिणी माता निवृत्ती दादाला सांगू लागले. सांगत असताना तेवढ्यात तो बोलण्याचा आवाज, रडण्याचा आवाज ज्ञानोबारायांना गेला, सोपन काकाला गेला, मुक्ताबाईला गेला. त्यावेळेस तिनेही भावंड त्या ठिकाणी उठून बसले. ज्ञानोबाराय उठले आणि म्हणू लागले ए का विठ्ठल पंत. विठ्ठल पंतांना म्हणू लागले बाबा, रुक्मिणी मातेला म्हणू लागले आई काय झालं, काय झालं बाबा, काय झालं आई सांग ना. आई काही पाहिजे का बाबा, काही पाहिजे का, काय झालं बाबा एवढ्या रात्रीचं, का उठलेत बाबा, का उठले आई. त्यावेळेस विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता ज्ञानोबारायांना सुद्धा सांगू लागले की अरे बाबा आम्हाला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोकावली रे. त्यावेळेस रुक्मिणी माता ज्ञानोबारायांना म्हणू लागली अरे ज्ञाना, निवृत्तीनाथ थोडा मोठा आहे, निवृत्ती दादा मोठा आहे, त्याला काही बोलू नको बर का. तीच निवृत्तीनाथाला सुद्धा सांगू लागले अरे निवृत्ती दादा, ये निवृत्तीनाथा, माझी मुक्ता आहे ना ती छोटी छोटी आहे, तिला सांभाळून घ्या, ती थोडी रागीट आहे, ती जर काही बोलली ना तिचा राग मानू नका बर का, तिला सांभाळून घ्या. सोपाना सुद्धा खूप शांत आहे, त्याला सुद्धा सांभाळून घ्या. त्यावेळेस विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्या निवृत्ती दादाला सांगू लागली अरे निवृत्ती ए बाळा, आम्ही गेल्याच्या नंतर यांना आमची आठवण येऊ देऊ नको. आम्ही गेल्याच्या नंतर यांची आई सुद्धा तूच हो आणि यांचा बाप सुद्धा तूच हो, यांचे हट्ट सुद्धा तू पुरव रे बाळा, पण आम्ही गेल्याच्या नंतर यांना आमची आठवण अजिबात येऊ देऊ नको. त्यावेळेस विठ्ठल पंत रुक्मिणी माता ती चारही भावंड रडू लागली. विठ्ठल पंत रुक्मिणी माता रडू लागल्या. विठ्ठल पंत दरवाजापर्यंत जातात, रुक्मिणी मातेला आवाज देतात अगं रुक्मिणी चल, अगं रुक्मिणी चल, आपल्याला सकाळ होण्याच्या आत गावाच्या बाहेर पडायचं ग. त्यावेळेस रुक्मिणी माता कठोर अंत करत करत दरवाजापर्यंत आल्या आणि आल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने परत मागं पाहिलं तर ही गोंड चारही भावंड त्या ठिकाणी उभे रडताय. त्यावेळेस रुक्मिणी माता धावत 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 आपल्या चारही बोटच्या लेकरांपाशी आल्या. त्या चारही मुलांना आपल्या छातीशी लावलं आणि छातीशी लावल्याच्या नंतर मटामटा त्यांची मुठी घेऊ लागली. छातीला लावल्याच्या नंतर मटामटा त्यांची मुठी घेऊ लागली. तेवढ्यात विठ्ठल पंत सुद्धा, विठ्ठल पंतांनी आवाज दिला अगं रुक्मिणी चल, सकाळ होते, आपल्याला सकाळ होण्याच्या आत बाहेर पडायचे ग, चल. त्यावेळेस रुक्मिणी माता परत आल्या दरवाजापर्यंत. परत रुक्मिणी मातेने मागं फिरून पाहिलं, अरे ही चारही मुलं, ही चारही लेकरं, माझ्या पोटची लेकरं, एवढी गुणी लेकरं कुणाला सोडून जावे वाटत असेल. तिकडं विठ्ठल पंत म्हणताय कोणत्या बापाला एवढी चांगली मुलं सोडून जावी वाटत असेल, कोणत्या बापाला एवढी चांगली एवढी सद्गुणी मुलं सोडून जावी वाटत असेल. त्यावेळेस पुन्हा रुक्मिणी मातेनं मागं यावं, आपल्या त्या चारही पोटच्या लेकरांना आपल्या छातीशी लावावं व दिलगावं आणि त्यांची मटामटा मुठी घ्यावी. आणि मग त्यावेळेस विठ्ठल पंतांनी आवाज दिला अगं रुक्मिणी आता तरी चल. त्यावेळेस रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघतात. आणि मग देहांत प्रायश्चित्त ते दोघे जण घेतात. देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर काही दिवस लोटल्या जातात. काही दिवसानंतर सगळ्यांमध्ये निवृत्तीनाथ हे मोठे होते म्हणून कधी कधी निवृत्तीनाथांनी भिक्षा मागण्याकरता जावं, कधी कधी सोपान काकांनी जावं. एक दिवस ज्ञानोबाराय भिक्षा मागण्याकरता गावामध्ये आले आणि आल्याच्या नंतर ज्ञानोबाराय गावात आले. गावात आल्याच्या नंतर घरोघरी ज्ञानोबारायांनी फिरावं. आजी मधुगिरी, अहो दादा मधुगिरी, अहो बाबा मधुगिरी. त्यावेळेस ज्ञानोबारायांनी घराच्या समोर जावं आणि त्या गावातल्या लोकांनी दरवाजे लावून घ्यावी. ज्ञानोबारायांचा नाईलाज झाला. ज्ञानोबाराय पुन्हा मागं फिरले, परंतु येत असताना सकाळची वेळ होती. एक ब्राह्मण आपल्या मुलाची सोयरीक जुळवण्याकरता सकाळी सकाळी दुसऱ्या गावाला जात होता. त्यावेळेस त्या ब्राह्मणाचं लक्ष सज्जनाव हो ज्ञानोबारायांकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर
तो नाही तेथे त्या रस्त्यावर बोलू लागला, अरे 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 अपशकुन झाला, आता माझ्या मुलाची सोयरीक जुळणार नाही, माझ्या मुलाचं लग्न जुळणार नाही, असं ज्या वेळेस तो बोलू लागला त्यावेळेस त्याचा मुलगा त्याला म्हणू लागला, का हो बाबा काय झालं, कोणता अपशकुन झाला? त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणू लागला, अरे बाळा हे संन्यासाच्या कार्टावर आपली नजर गेली रे, अरे बाळा हे संन्यासाचे कार्ट आपल्या समोर आलंय, अपशकुन झाला रे बाळा, आता तुझी सोयरी जुळणार नाही. त्यावेळेस तो ब्राह्मण त्या ज्ञानोबराय जवळ आला आणि ज्ञानोबरायांजवळ आल्याच्या नंतर ज्ञानोबरायांना नाही तेथे बोलू लागला, का रे कशा करता गावामध्ये आला, अरे कशा करता आला? त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणू लागले, अहो ब्राह्मण बाबा मी कनी माझ्या मुक्ताबाईला सोपान काकाला आणि निवृत्ती दादाला भिक्षा आणण्याकरता आलो होतो. त्यावेळेस तो ब्राह्मण नाही तेथे बोलू लागला की अरे तुमच्या पायी तुमच्या मायबापाने जीव दिला, तुमच्या पायी तुमच्या मायबापाने जीव दिला, तरी अजून सुद्धा तुमच्या तोंडाची चव गेली नाही का? कशाला हे काळं तोंड दाखवता आम्हाला, जा ना कुठेतरी एकदाचे. त्यावेळेस असं बोलल्याच्या नंतर ज्ञानोबराय त्या ठिकाणी रडू लागली आणि रडत रडत त्या ब्राह्मण बाबाला विनवणी करू लागल्या, हो बाबा ज्या काही शिव्या द्यायच्या जे काही बोलायचं ते आम्हाला बोला ना, आमच्या आई वडिलांना कशाला शिव्या देता, आमच्या आई वडिलांना कशाला बोलता? त्यावेळेस ज्ञानोबराय धावत सिद्धपेठात आले आणि आल्याच्या नंतर कुटियामध्ये गेले, कुटियाचा दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावून घेतल्याच्या नंतर ते ज्ञानोबराय कुटियामध्ये जाऊन बसले आणि बसल्या ज्ञानोबराय म्हणू लागले की आजपासून मी या जगाला तोंड दाखवणार नाही. अरे आपल्यामुळे जर यांची इंद्रायणी वाटत असेल, आपल्याकडे यांची जर नजर गेली तर यांना सचल स्नान करावं लागत असेल, आपल्यामुळे यांची इंद्रायणी वाटत असेल तर आजपासून मी या जगाला तोंड सुद्धा दाखवणार नाही, अशी ज्ञानोबराय कुटियामध्ये बसून म्हणू लागले. नंतर मुक्ताबाईच्या मनामध्ये विचार आला की अरे माझा ज्ञानदादा केव्हाचा भिक्षा आणण्याकरता गेलाय, अजून कसा आला नाही. त्यावेळेस मुक्ताबाई धावत निवृत्तीनाथाकडे गेल्या आणि निवृत्तीनाथाकडे गेल्याच्या नंतर निवृत्तीनाथाला सांगू लागल्या, अरे निवृत्ती दादा ज्ञानदादा केव्हाचा भिक्षा आणण्याकरता गेलाय रे, पण अजून का आला नाही दादा, त्याला गावात कोणी काही बोललं नसल ना रे. त्यावेळेस निवृत्तीदादा म्हणू लागले, अगं मुक्ता तू काही काळजी करू नको, मी आता गावामध्ये जातो आणि त्याला शोधून आणतो, तू काय कर या सिद्धबेटामध्ये पहा. त्यावेळेस मुक्ताबाई सिद्धबेटामध्ये पाहू लागली. निवृत्तीनाथ गावामध्ये गेले, गावामध्ये शोधाशोध करताय. मुक्ताबाई इकडे सिद्धबेटामध्ये पाहते, माझा ज्ञानदादा इथं बसलेला असेल, माझा ज्ञानदादा इथं बसलेला असेल, असं शोधता शोधता ज्ञानोबरायच्या कुटियामध्ये बसलेले होते. त्या कुटियाच्या जवळ मुक्ताबाई आल्या, रडण्याचा आवाज मुक्ताबाईला आला आणि त्या ठिकाणी मुक्ताबाईला रडण्याचा आवाज आल्याच्या नंतर मुक्ताबाई त्या कुटियाजवळ आल्या आणि मुक्ताबाईने ओळखलं की अरे माझा ज्ञानदादा इथं आहे आणि तोही माझा ज्ञानदादा रडतोय, असं झालं काय? त्यावेळेस मुक्ताबाई ती छोटीशी मुक्ताबाई ज्ञानोबरायांची समजूत काढते. ज्ञानोबरायांना म्हणू लागली, हे ज्ञानदादा काय रडतो रे दादा, दादा काय झालं सांग ना दादा. दादा आई वडील गेल्याच्या नंतर आमचं सांभाळ तू केला दादा, दादा मी जर काय आई वडील गेल्याच्या नंतर आमचे हट्ट सुद्धा तूच पुरवले, दादा माझ्याकडून जर काही चुकी झाली असेल ना दादा तर मला माफ करे दादा, दादा मी याच्या नंतर काहीच हट्ट करणार नाही, पण दादा तू रडू नको, तू बाहेर ये. त्यावेळेस मुक्ताबाई ज्ञानोबरायांची समजूत काढताय आणि ज्ञानोबराय म्हणता, अरे दादा काय झालं सांग ना. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात, अरे अगं मुक्ता मी भिक्षा आणण्याकरता गावामध्ये गेलो, एक ब्राह्मण बाबा आणि त्यांचा मुलगा त्या मुलाची सोयरीक जुळवण्याकरता चालले होते. गेल्याच्या नंतर त्यांची नजर माझ्याकडे गेली, ते मला नाही ते बोलले की तुमच्यामुळे इंद्रायणी वाटली, तुमच्याकडे नजर गेली तर सचल स्नान करावं लागतं. मुक्ता आजपासून मी या जगाला तोंड सुद्धा दाखवणार नाही. त्यावेळेस ती मुक्ताबाई म्हणू लागली, अरे ज्ञानदादा मला सांग, आपली जर जीव आपल्या दाताखाली चावली तर आपण काही दात जीभ तोडून टाकतो का, आपले दात तोडतो का? नाही ना.